शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत। पंढरपुरात गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही तर सोमवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील संत नामदेव पायरीजवळ जाऊन अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असा इशारा रोहित पवारांनी दिला। आज दिवसभरात अनेक नेत्यांनी रोहित पवारांची भेट घेतली आहे। पाहूयात। पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेल्या रोहित पवारांना पाहताच त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। रोहित पवारांच्या पत्नी, मुलं, आई आंदोलनस्थळी आली, पण रोहित यांना पाहताच त्यांच्या मुलांना, पत्नीला अश्रू अनावर झाले। सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे, पण त्यातल्या जाचकटी रद्द करा या मागणीसाठी रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करतायत। त्यांच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही तर सोमवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळच्या संत नामदेव पायरीजवळ जाऊन अन्नत्याग आंदोलन सुरू करू असा इशारा रोहित पवारांनी दिला। 50,000 रुपये देणार ही जी अट, या 2 अटी काढाव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांचं एकच मत येते की आपण बसूया, चर्चा करूया, आम्ही सकारात्मक आहोत। राज्यकर्त्यांच्या सकारात्मक या शब्दावर कधी आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण तो शब्द राज्यकर्ते नाही तर राजकारणी लोकांकडून अतिशय घातक असतो। आमचं म्हणणं आहे की डायरेक्ट तुम्ही मीडिया समोर जाहीर करा, आम्ही इथून उठू। आणि जर आज संध्याकाळपर्यंत काहीच झालं नाही तर मग आमच्यातले बरेच जण म्हणतात की आपण श्री नामदेव पारीच्या इथं जाऊन उद्या बसू आणि आंदोलन तिथं सुरू करू। रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी थेट पंढरपूर गाठलं। यावेळी रोहित पवारांनी जरांगेंना कर्जमाफीच्या GR बाबत सविस्तर माहिती दिली। शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात तुमच्या सोबत असल्याचं आश्वासनही जरांगेंनी रोहित पवार यांना दिलंय। जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा। माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला। नाही ऐकल्यावर बघू। दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। राजू शेट्टी, खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन रोहित पवार यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली। सरकारला मी पुन्हा एकदा इशारा देतो की तुम्ही जर का गृहीत धरला की यांच्या पाठीमागे कोण आहे, हे काय करणार आहेत, तर फडणवीस तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा सुरक्षित राहणं मुश्किल होईल। काय असेल ते सरकारनं येत्या 1-2 दिवसामध्ये निर्णय घ्यावा आणि तो निर्णय रोहित दादा आणि त्यांचा आंदोलनाचं नियोजन करणाऱ्या सगळ्या कमिटीला मान्य असेल तर आमची काही हरकत नाही, पण त्यांच्या विरोधात त्यांना जोर जबरदस्तीने करून जर उपोषणाचा उठवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या रोषाला कारणीभूत ठरल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। एकीकडे रोहित पवारांच्या समर्थनार्थ अनेक शेतकरी पुढे आलेत, विरोधकांनीही रोहित पवारांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र रोहित पवारांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं। रोहित पवारांनी अन्न त्यागापेक्षा मीडिया त्याग करावा असा टोला भाजप आमदार परिणय फुकेंनी लगावला, तर संजय शिरसाट यांनीही टोला लगावलाय। मला असं वाटतं रोहित पवारांनी अन्न त्याग आंदोलनापेक्षा रोहित पवारांनी मीडिया त्याग आंदोलन केलं पाहिजे, तर त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी सिरियसनेस येणार। नुसतं जरांगे पाटलाची कॉपी मारण्याच्या याच्या उद्देशाने किंवा जरांगे पाटील कॉपी न मारता स्वतः काहीतरी नाविन्यपूर्ण त्यांनी केलं पाहिजे। रोहित पवारांचं हे जे आंदोलन आहे हे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही आहे, हे त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या ज्या बँका आहेत, ज्या सहकारी बँका आहेत, त्यांच्या कर्जमाफीचे आणि त्याचे जे बुडीत खात्यामध्ये त्यांच्या कर्जमाफीसाठी या प्रकारचा सरसकटची जी मागणी आहे ते करतात आहे। शेतकऱ्यांशी रोहित पवारांचं काही लेणं देणं नाही आणि या प्रकारचं एक स्टंटबाजी त्यांनी थांबवली पाहिजे। रोहित पवारांनी उपोषण करून एक राजकीय स्टंट जो निर्माण केलाय तो योग्य नाही। मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारांनी आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं। शेतकरी हा भूकमारीमुळे तडफडून मरतोय हे दुर्दैव कसं, त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला वाटतं या माध्यमातून होत असते। रोहित पवार यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। सरकारला रोहित पवारांनी अल्टिमेटम दिलाय, आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे। सरकारकडनं रोहित पवारांचं अन्न त्याग आंदोलन थांबवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे आता पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।